सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. धर्मांतर घोषणा दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना मंगलमय शुभेच्छा. तर कसं आहे पब्लिक, आम्ही सिद्धार्थ ग्रुप व माता रमाई महिला मंडळ क्रांतिभूमी विंचूर येथून येणार दरवर्षी धर्मांतर घोषणा दिनानिमित्त येवला मुक्तिभूमी येथे अन्नदान करत असतो. हे आमचे 8वे वर्ष आहे आणि याही वर्षी आम्ही 3000 अनुयायी जेवण करतील एवढ्या क्षमतेने विंचूर क्रांतिभूमीतून निघत आहोत. आणि याची सगळी तयारी आम्ही तक्षशिला बुद्ध विहार विंचूर येथे करत होतो बरं का मित्रांनो. तर इथं आहे जेवण बनवण्यासाठी कांदे, टमाटे, बटाटे, कोथिंबीर हा सगळा भाजीपाला कापायचे काम चालू होते बरं का. आणि या सगळ्यांचा भाजीपाला कापायचं वेग आणि उत्साह पाहत प्रोफेशनल 5 स्टार हॉटेल मधला शेफ सुद्धा शांत पडेल बरं का. चला मग काय, यांचं कांदे कापायचं काम चालू तोपर्यंत आपण एक डेक बनवून घेऊ म्हणून गोटा अन्न उठले. मग हे काय लागले तयारीला. मग काय दुसरे शेफ आपले शुभम भाऊ, दादू भाऊ सगळे एक एक करत कार्य करून एक डेक बनली. मग काय नंतर आपले मेन शेफ आले नाही का, हे म्हणे तुम्ही सगळे वा बाजूला, मी एक मस्त डेक बनवतो. आणि यांनी सुरुवातच पाकाशी वासून केली. चला झालं का हसून. मग तर मेन आचारी आपले भाऊ होते बरं का, यांनी संपूर्ण डेक बनवल्या होत्या आणि दरवर्षी सुद्धा हेच बनवत राहता नाही का. आणि त्यांना आपल्या सिद्धार्थ ग्रुपमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण जेवण बनवण्यासाठी मदत करत असतात. चला मग काय, मुक्तिभूमीला जाण्यासाठी तयार होऊन. तर जय भीम. चला मग आलो फ्रेश होऊन, इकडे येऊन बघतो तर इकडे गाडी वगैरे आलेली होती. गाडीमधून आपल्याला ते जेवण न्यायचं होतं बरं का मित्रांनो. त्या गाडीमध्ये ह्या डेगी उचलून ठेवणं म्हणजे जरा अवघडच होतं नाही का. मग काय आणला जेसीबी आणला, त्याला मस्त हे डेग वगैरे पहिले बांधून घेतली आणि अशा पद्धतीने उचलली. मग काय ठेवली ना मग एक डेक मध्ये. आता या एवढं ठेवायच्या बाकी बरं का अजून. ही शेवटची डेग होती. मग काय घेतलं बाबासाहेबांचं नाव आणि ठेवली मग मध्ये आपल्या गल्लीतल्या पोरांनीच. तर हे पाहिजे सगळं वरती आम्ही ठेवून बिवून इथं गाडीला झेंडा वगैरे बांधत होतो. अन्नदानाची सुरुवातीनं मयूर भाऊ निकळे यांनी गेल्या 8 वर्षापूर्वी केली होती. आज ते आपल्यात नाहीये पण त्यांना शब्दशः आदरांजली वाहतो. चला मग काय झाली तयारी, भेटूया डायरेक्ट येवल्यालाच मुक्तिभूमीला. चला मग घ्या लाईक फॉलो करून, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय भीम.